आता मित्रांनो आम्ही आलेलो इथं विद्यापीठमध्ये. तर मित्रांनो एक आमची भानगड झालेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर उद्या आहे प्री ॲन्युअल आणि आज थोडी चालू आहे त्या प्री ॲन्युअलची स्टडी. तर बघूत कशा प्रकारे आम्ही स्टडी करतो आणि काय होते दिवसभरात. अजून तर नोट्स बी नाही काढल्या, पण बघूत संध्याकाळपर्यंत शेवटपर्यंत आम्ही नोट्स नक्की काढणार आणि अभ्यास बी करणार आणि प्री ॲन्युअल बी चांगली देणार. तर बघूत काय होते, कसं राहते दिवस. तुम्ही ह्या ब्लॉगला एन्जॉय करा. चला तर भेटूया. तर मित्रांनो खूप वेळ झाला अभ्यास करून थोडं बोर होतंय आणि थोड्याच वेळात आदिनाथ बी येते. बघूत तो अभ्यास करतो का बाहेर जातो. आपण बी जाऊ कुठंतरी माइंड फ्रेश करण्यासाठी. चला तर मग भेटू लगेच. हे तर मित्रांनो आम्ही जात आहेत थोडं बाहेर फिरण्यासाठी. उद्या आहे पेपर, पण थोडंसं माइंड फ्रेश करून येण्यासाठी आम्ही जात आहोत विद्यापीठमध्ये. तर मित्रांनो आम्ही आलेलो इथं विद्यापीठमध्ये, कारण की खूप अभ्यास करून आम्हाला बी थोडा कंटाळा आला होता आणि थोडंसं माइंड फ्रेश होण्यासाठी आणि नैसर्गिक वातावरणामध्ये थोडं फिरल्यावर माइंड बी रिलॅक्स होईल यासाठी तर आम्ही आलेलो आहेत विद्यापीठमध्ये. आणि विद्यापीठमध्ये गेट वगैरे लागलेलं आहे समोरच्या साईडला आणि इकडल्या साईडला आम्ही जात आहेत. चलत रस्ता खूपच मोकळा आहे. तुम्ही बी येऊ शकता माइंड वगैरे रिलॅक्स करण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी. गेट आता सुटलेलं आहे तर भरपूर गर्दी झालेली आहे. तर आपण रोडच्या खाली उतरत आता विद्यापीठामध्ये. हे बघू शकता. थोडं किती वाजलेले आहेत आधी ना, बहुतेक 6:30 वाजलेले आहेत. टाईम झालेला आहे आणि समोरून गाडी वगैरे येत आहे. विद्यापीठमध्ये वातावरण एकदम चांगलं झालेलं आहे, कारण की तुम्ही बघू शकता नजारा, कारण की लाल लाल थोडं आभाळ बी दिसत आहे आणि इकडं पाण्याची टाकी वगैरे, झाड वगैरे आणि असं मस्त माइंड रिलॅक्सिंग बी वाटत आहे. ह्या इकडल्या साईडला ग्राउंड वगैरे आहे. पलीकडं फूड टेक्नॉलॉजीचं कॉलेज वगैरे आहे. इथं बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज वगैरे आहेत. तर जय श्रीराम मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत विद्यापीठामध्ये. परभणीचं मुख्य विद्यापीठ, त्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. सकाळचा खूप अभ्यास करून कंटाळलेलो आहे आणि नाईट म्हणजे संध्याकाळच्या वॉकिंगसाठी थोडंसं फ्री होण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मी आणि माझा मित्र पार्श्वनाथ. इव्हनिंग मॉर्निंग वॉक आमची कंप्लीट झालेली आहे आणि आता जात आहे घराकडे. चला भेटूया रूम. तर मित्रांनो एक आमची भानगड झालेली आहे. आमचा आदिनाथ गडी लय हुशार आहे. आता म्हणे ते नोट्स काढायच्या, उद्या पेपर आहे ना, आज संध्याकाळी नोट्स काढते. तर आता आम्ही निघालेले नोट्स आम्ही जात आहे सध्या आता नोट्स काढण्यासाठी. बघू शकता नोट्स काढल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो नोट्स काढण्यासाठी आलेले आहेत किंग स्टार झेरॉक्सवर. बघू शकता पहिल्यांदा तिथे किती गर्दी. स्पीड व्हायची. तर मित्रांनो इतक्या धुळीमध्ये उभा टाकून आम्ही काढलेले आहेत झेरॉक्स ह्या दुकानावरून आणि त्या बी कंप्लीट झालेल्या आहेत 15-20 मिनिटाच्या नंतर. चला भेटूया डायरेक्ट रूम. मित्रांनो आम्ही जाऊच लागलो. नजर गेली ह्या गाड्याकडे आणि तिथंच मग ठरवलं की आदिनाथ म्हणला खाऊ घालतो पाणीपुरी. तर पाणीपुरी न खाता शेवपुरी खायला थांबलेलो आहे. तर लगेच 2 मिनिटात बनत आहे शेवपुरी. आणि इथं मी पुन्हा चालूच आहे त्याचा अभ्यास करणं. 2 मिनिटात होणार आहे आपली शेवपुरी. बघूच शकता बाहेर होतंय रेडी. आणि भाऊ आपला इथं अभ्यास करीत आहे. शेवपुरी खायची पण त्याला टाइम वेस्ट नाही घालायचा, अभ्यासच करायचा इथं. मित्रांनो बघू शकता आलेली मस्त अशी सजावट केलेली आहे. थोड्याच वेळात आता ही पोटामध्ये बी जाणार. हे तर मित्रांनो बाहेरून वगैरे नोट्स वगैरे काढून आम्ही रूमला आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात जेवण करायचं आणि अभ्यास वगैरे करायचं. तर तुम्हाला हे रविवारचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.